आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा. गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा. तर जरा शहाणपणाची आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल. नसता आता 900 एकर मध्ये पुन्हा दिसल काय होतंय. एवढा द्वेष असणं कामाचं नाही. गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणं कामाचं नाही. मला तर रात्री अशी माहिती मिळाली, मी आज या बीड नगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी 10-15 आणखी केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा. गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा. माझी तडीपाडीचा ऑर्डर काढायची, क्लिप व्हायरल करायच्या, हे थोडस स्वप्न कमी बघायचं शिका. मराठाचा विरोधात गेला आता इतर समाजाच्या विरोधात चाललाय. रात्री संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते. मी 24ला ओपन करतो सगळं. काय इतका दिवस चांगला नाही. पुढे सभा घेतल्या, बैठका घेतल्या. महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी. परळीच्या ठिकाणी जर 90,000 किंवा 1 लाखांची बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत आहे, समजून घ्या. गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्या पुढचा आहे, मी कोणावर अन्याय करू शकतो, मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या विरोधात तिचा गैरवापर करून मराठी संपवू शकतो. कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची. देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही. शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हे माहित नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप. रणी निघती शूर न पाहे माघारी. आता आम्ही रणी निघालो आहोत. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा आभाळी तेज नवे तळपू दे, असं आमचं जरांगे पाटलांचं झालेलं आहे. आमचा सूर्य हा तेजाळलेला आहे. एकटा व्यक्ती, एकटा बंदा काफी आहे. एक बंदा काफी आहे. त्यांनी सर्वांना एक केलेलं आहे, नेक केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे समाज बांधव आपल्यासोबत आहे. कुणीही कुठल्या जातीच्या विरोधात बोलायचं नाही, कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही. सर्व जाती धर्मांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे. तुमच्या ज्या भावना असतील त्या अंतरवाली सराटी येथे 24 तारखेला येऊन सांगायच्या आहे. त्या नक्कीच ऐकून घेतल्या जातील आणि त्यावर मनोज जरांगे पाटील ठोस भूमिका घेणार आहे. पण आपले जे काय असे ते सोशल मीडियावर असे चुकीचे काही मांडून समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. 24 तारखेपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया हातात घ्या. हे जे व्हिडिओ आहे माझा हा आवडला असेल नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देण्याचं काम करत राहील. माझ्या श्वासोश्वास असेपर्यंत मराठा आरक्षणासाठी मी मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही खंबीर उभे राहा. कारण कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा जरांगे पाटलांना नाही, पैशाचा मोह नाही. 7 महिन्यापासून समाजासाठी परिवाराचा त्याग केलेला व्यक्ती आहे. अवघा मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांचा परिवार झालेला आहे. तसाच तुम्ही सर्वांनी अवघा मराठा समाज परिवार समजून या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. हा यज्ञ, या यज्ञामध्ये सर्वांनी आपापलं योगदान हे द्यायचं आहे. सामूहिक जसे यज्ञ होतात आणि तिथं आपण जाऊन तुपाची धार लावतो त्या पद्धतीने फुल ना फुलाची पाकळी आपल्याला जशी मदत करता येईल. कुणी या मीटिंगच्या नावाने किंवा या चळवळीच्या नावाने पैसा कोणाकडूनही 1 रुपया घ्यायचा नाही. स्वखर्चाने आपापलं योगदान द्यायचं आहे. आपण नोकऱ्यासाठी, शिक्षणासाठी आपण जे पैसे खर्च करतो, आज तो जर आरक्षण मिळालं तर आपल्या पोरांचा उद्धार होईल. 30-40 वर्षा अगोदर जर हा लढा याच ताकदीने जर उभा राहिला असता किंवा सर्व समाज जर एक झाला असता तर आपला आरक्षणाचा मुद्दा हा मार्गी लागला असता. आपला सेनापती खंबीर आहे, लढाई आरपारची आहे. सेनापती आपला, कारण कुठल्याही युद्धाचं असं असतं की सेनापती जर खंबीर असला, सेनापती जर पळून गेला तर सैन्य पळून जात असतं. सेनापती आपला शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आणि त्या सेनापतीसोबत आम्ही सर्व मावळे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. निर्दोष तरुणांवर आमचे जे गुन्हे नोंदवत आहेत ते कृपया मागं घेण्यात यावे. काल परवा असं ऐकण्यात आलं की गुन्हे वापस घेणार आहे. तर मी विनंती करतो आणि सर्व समाज बांधवांना पुन्हा आवाहन करतो, कुठलीही पोस्ट टाकताना विचारपूर्वक टाका. त्याचं समाज मनावर काय इफेक्ट होईल हे जाणून घ्या. त्याच्याशिवाय पोस्ट शेअर करू नका. तुमच्या व्ह्यूज वाढण्यासाठी, तुमच्या लाईक वाढण्यासाठी, तुमचे कॉमेंट्स वाढण्यासाठी चुकीच्या पोस्ट करू नका. त्याचं समर्थन कुणी करणार नाही. येताना शांततेत द्यायचं, जाताना शांततेत द्यायचं. तिथं राहण्याची सोय आहे नाही आहे, जेवण्याची सोय आहे नाही हे बघायचं नाही. सर्वांची सोय केलेली आहे, राहण्याची केलेली आहे. तिथं मोठ्या प्रमाणात मंडप लावण्याचं काम चालू आहे, जेवण्याची सोय केलेली आहे. पण कुठलीही तमा न बाळगता
पंढरीच्या पांडुरंगाला आपण जसं दिंडीत जातो त्या पद्धतीने यायचं आहे. आपली होणारी अजून एक 900 एकरमध्ये आपली जाहीर सभा होईल. जी भूमिका 24 तारखेला ठरल त्यानंतर एक 900 एकरमध्ये आपली सभा होईल आणि 2-2.5 हजार एकरची पार्किंगचं नियोजन राहील. कारण आंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबरला जी सभा झाली ती सभा 2 वेळा झाली. 2 सभा झाल्या, ज्याला माहीत नसेल त्यांना सांगतो. आणि 30-30, 40-40 किलोमीटरपर्यंत लोकांच्या रांगा होत्या. गाड्या पोहोचू शकल्या नाही, लोक वापस जायला लागले. त्यामुळं मोठ्या प्रमाणात मैदान घेण्यात आलेलं आहे. आणि त्या मीटिंगसाठी, त्या सभेसाठी 14 ऑक्टोबरच्या हे फक्त मराठवाड्यातलेच काही जिल्ह्यातले समाजबांधव आले होते, महाराष्ट्रातले आले नव्हते. पण आता होणाऱ्या 900 एकरच्या सभेसाठी अवघ्या महाराष्ट्रातून नाही, अवघ्या भारत देशातून मराठा समाज एकवटणार आहे. आणि आता सर्व रंग, सर्व जाती धर्माचे झेंडे, सर्व रंग एक होऊन काहीतरी नेक कामाचा हे आपल्याला भूमिका मनोज जरांगे पाटील सांगणार आहे. ती ऐकण्यासाठी सर्वांनी यायचं आहे.